संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाचा मराठी अर्थ आणि भावार्थ खालीलप्रमाणे आहे. सारांश. या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की ज्याच्या अंगी अवगुण वाईट गुण असतात त्याची जगात मानहानीच होते. बाह्य दिखाव्यापेक्षा अंतःकरणाची शुद्धता आणि भाव महत्वाचा आहे. सविस्तर अर्थ चरणानुसार. अवगुणांचे हाती आहे अवघीच फजिती अर्थ. ज्या माणसाच्या हाती अंगी अवगुण आहेत, म्हणजेच जो वाईट गुणांच्या आहारी गेला आहे, त्याची सर्वत्र केवळ फजिती, नाचक्की किंवा मानहानी होते. अवगुणांमुळे माणसाला सुख मिळत नाही, तर केवळ दुःख आणि अपमानाला सामोरे जावे लागते. 2. नाही पात्रासवे चाड, प्रमाण ते फिके गोड ध्रुव. अर्थ. अवगुणी माणसाला योग्य अयोग्य किंवा पात्रापात्राचा विचार चाड राहत नाही. त्याला चांगल्या आणि वाईटातली फिके आणि गोड तफावत कळत नाही. ज्याचे गुण भ्रष्ट झाले आहेत त्याला सत्याचे प्रमाण उमजत नाही. 3. विष तांब्या वाटी, भरली लावू नये होटी अर्थ. एखादी वाटी तांब्याची किंवा कितीही मौल्यवान धातूची असली तरी जर ती विषाने भरलेली असेल तर ती ओठाला लावू नये. म्हणजेच माणसाचे रूप किंवा बाह्य आवरण कितीही चांगले असले तरी त्याच्या मनात जर विष, कपट, वाईट विचार असेल तर त्याचा त्याग करणेच योग्य आहे. 4. तुका म्हणे भाव, शुद्ध बरा सोंग वाव अर्थ. तुकाराम महाराज म्हणतात की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी किंवा जीवनात यशस्वी होण्यासाठी अंतःकरणातील भाव शुद्ध असणे सर्वात महत्त्वाचे आहे. खोटे सोंग किंवा ढोंग करून काहीही साध्य होत नाही, ते सर्व व्यर्थ वाव आहे. तात्पर्य. माणसाने अवगुणांचा त्याग करून चित्त शुद्ध ठेवावे. बाह्य देखाव्यापेक्षा मनाचा निर्मळपणा आणि शुद्ध भाव ईश्वराला प्रिय असतो.